नमस्कार, मी सौ रुपाली रमेश मेहत्रे. मी वारोवाडी पंचायत समितीतून निवडणुकीसाठी उभी आहे. मी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार, अजित पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने मी उमेदवार आहे. माझे चिन्ह घड्याळ हे आहे. येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी मला भरभरून मतरूपी आशीर्वाद द्यावा ही मी तुम्हा सर्वांना विनंती करते. भाऊ, काय सांगाल, आज तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहेत, नेमकी काय त्याची पार्श्वभूमी? मी या मागील काळामध्ये सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत होतो. अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. त्यामध्ये छोटमोठे उपक्रम राबवले, परंतु मला असं वाटलं की एक राजकीय थोडा पाठिंबा जर मिळाला तर नक्की आपण या ठिकाणी चांगल्या रीतीनं आपण अजून प्रभावीपणे काम करू शकतो. आणि त्यामुळं या ठिकाणी आज माझ्या सौभाग्यवती या ठिकाणी उभे आहेत. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आजपर्यंत काम करत आले त्यापेक्षाही अधिक गतीनं आम्ही या ठिकाणी काम करू. तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले असं सांगताय, काय नक्की उपक्रम राबवले? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये जी गरीब मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यांना शैक्षणिक साहित्य असेल, क्रीडा साहित्य असेल किंवा जी मदत लागेल त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि विशेष करून आदिवासी भागातील जी ठाकरवाडी शाळा आहे ती ठाकरवाडी शाळाला जी काही मदत करता येईल ती आम्ही आजपर्यंत या ठिकाणी मदत केलेली आहे. यापुढचे तुमचे काय उपक्रम असतील? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे सामाजिक कामं करत आलो आहोत त्याच्या जोडीला आता राजकीय जर जोड मिळाली त्यामध्ये रस्ते असतील, आरोग्यासारखे प्रश्न असतील, शैक्षणिक काही प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे, महिलांचे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा आमचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून जिल्हा परिषदेसाठी प्रचार करत होता, मात्र अचानक पंचायत समिती लढवायचं कारण काय? आता ज्यावेळेस दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युतीची त्या ठिकाणी घोषणा झाली आणि हे होत असताना काही ॲडजस्टमेंट असतात त्या आम्हाला या ठिकाणी कराव्या लागल्या. त्यामुळं एक समन्वयाची भूमिका घेऊन या ठिकाणी पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला. आपण जुन्नर तालुक्यात चित्र पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे सैनिक आहेत ते काहीसे नाराज दिसत आहेत. ते तुमच्या मागे त्या खंबीरपणे उभे राहतील असं वाटतं? 100% राहतील, कारण आमची 3 पक्षांची या ठिकाणी आघाडी आहे आणि त्या माध्यमातून हे जे आमचे कडवट शिवसैनिक आहेत ते नक्कीच उभे राहतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे. सर्वात महत्त्व म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सैनिक आहेत हे जोमाने या ठिकाणी माझ्याबरोबर या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आणि त्यांचे प्रयत्न नक्कीच मला या ठिकाणी विजयापर्यंत घेऊन जातील. त्यावेळेस नेमका तुमचा उमेदवार तुम्ही उजवा म्हणताय, नेमकं काय कारण? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आज इलेक्शन आलं आहे म्हणून सामाजिक कामं करतो आहे किंवा लोकांच्या गाठी भेटी घेतो आहे अशातला प्रकार नाही. गेले अनेक वर्षांपासून सामाजिक काम, त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना मदत असेल, धार्मिक कार्यात काही मंदिरं असतील त्यांना मदत देण्याचा काही प्रसंग असेल, नारायणगावसारख्या जे दशकऱ्या घाट आहे त्या ठिकाणी जे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे ते रंगोटी किंवा जोरदार करण्याचं काम मी केलेलं आहे. हे गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. तेव्हा सायकल स्पर्धा असतील, मॅरेथॉन स्पर्धा असतील, नारायणगावसारख्या शहरामध्ये जी स्पर्धा परीक्षांची मुलं तयारी करतात त्यांच्यासाठी अर्थसंपदा अभिषेका उभारण्यामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं काय, इलेक्शन आलं आहे म्हणून आम्ही काम करतो आहे नाही, यापूर्वी काम करत आलेलं आहे, यापुढे काम करत राहणार आहे आणि जर तुम्ही आशीर्वाद दिला तर नक्कीच यापुढे येणाऱ्या काळामध्ये आम्ही एक चांगल्या रीतीने या ठिकाणी काम करू. पंचायत समिती गणामध्ये जी गाव आहे तिथं कसा प्रतिसाद मिळतो? हे पहा, ही जी गुंजाळवाडी असेल, वारवाडी, हिवरे असेल किंवा मांजरवाडी आहे, या पंचायत समिती गणामध्ये ही 4ही गावं एक उत्तम प्रतिसाद आहे आणि मला ठाम विश्वास आहे की ही निवडणूक या ठिकाणी आम्ही जिंकू. आणि जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, यांच्या जीवावर ही कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक जिंकू असा आम्हाला ठाम विश्वास आहे. रमेश भाऊ, तुम्ही जी सामाजिक कामं केली किंवा सांस्कृतिक किंवा विद्यार्थ्यांसाठी विशेषतः काम केले, महिलांसाठी काम केले, मग याच्यामध्ये रुपालीताईंचा काय रोल राहिला आहे?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी काही सामाजिक कामं मी केलेली आहेत तर खरे त्याचं मूळ जे आहे घरामधून त्याने उगम होतं आणि माझ्या मिसेसचं त्याला ठिकाणी खूप असं मार्गदर्शन सहकार्य लागलं आणि ती संकल्पना मी प्रत्यक्षात उतरवण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतो आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जी आपल्या पतीच्या पाठीमागे ठामपणे उभी राहते येणाऱ्या काळामध्ये ती जनतेचे प्रश्न घेऊन या ठिकाणी नक्कीच सोडवेल असं मला विश्वास आहे. विशेष सांगायचं झालं की आम्ही खास महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धार्मिक देवदर्शन यात्रेचं एक अल्प दरामध्ये या ठिकाणी आयोजन करत असतो आणि आज मी तिला हजारो महिलांनी ज्येष्ठ नागरिकांनी या आमच्या अल्प दरामधल्या धार्मिक यात्रेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि विठई टूर्स अँड ट्रॅव्हल्सला म्हणजे खूप प्रतिसाद मिळाला आहे आणि खरं तर विठई हे आमच्या विठुरायाचं नाव आहे आणि त्या माध्यमातून आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की आपण समाजातल्या गोरगरीब जनतेला देवदर्शन यात्रा झाल्या पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही या पुढील काळामध्ये आम्ही चांगल्या रीतीनं सक्रिय राहणार आहोत. पंचायत समितीकरणातून तुम्हालाच का मतदान करावं लोकांनी? आता तर तुम्ही पाहिलेच आहे की आमचे भरपूर असे सामाजिक कार्यक्रम आम्ही घेत आहोत. जर राजकारणाचा जोड मिळाली तर त्या पद्धतीने आम्ही नक्कीच चांगल्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करू आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये नक्कीच लोकांच्या ज्या काही समस्या असतील काही हे प्रश्न असतील ते आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सर्वांनी त्यासाठी तुम्ही मला भरभरून मतांचा आशीर्वाद द्यावा ही मी तुम्हा सर्वांना विनंती करते.